तर भाजपामुळे माझा पराभव झाला, समाधान सरवणकर यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। भाजपमधील एक टोळी पराभवासाठी काम करत होती। शिंदेंच्या शिवसेनेच्या समाधान सरवणकरांनी हा आरोप लगावलाय। या संदर्भात समाधान सरवणकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एका कुटुंबाचा पराभव झाला अशी चर्चा फार रंगली होती। ते कुटुंब म्हणजे सरवणकर कुटुंब। बंधू भगिनी खरं तर निवडणुकीच्या रिंगणात होते। 194 मधून समाधान सरवणकर होते, मात्र कुठेतरी दगाफटका हा त्यांना त्यांच्या मित्रपक्षाकडूनच झाला असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे। नाही, मला असं वाटतं मित्रपक्षाकडनं दगा झाला नाही। मित्रपक्षामधले काही एक टोळी आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपण दोष देऊन काही हरकत नाही, त्यांच्यातली काहीतरी एक टोळी आहे। भाजपचे कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं, पण एक टोळी जी आहे ज्यांनी लोकसभेपासून लोकसभा असून दे, विधानसभा असून दे आणि कॉर्पोरेशन, फक्त आम्हालाच नव्हे तर स्वतःचे उमेदवार सुद्धा या महापालिकेत कसे पाडता येतील यासाठी देखील हे प्रयत्न करत असतात। आणि ह्यांचं फक्त एकच वर्चस्व आहे की आम्ही या ठिकाणी राहायला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त कोणी या विधानसभेत दिसायला नाही पाहिजे। आज भाजपचे सुद्धा जे काही उमेदवार होते यांच्या विरोधात देखील तशाच प्रकारे काम करण्याचं यांनी काम केलेलं आहे, फक्त आमच्या नव्हे तर त्यांचे देखील। त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीचे नगरसेवक या परिसरातनं विजयी होऊ नये यासाठी ते वारंवार प्रयत्न करतात। आज लोकसभेला देखील तसंच झालं, विधानसभेला देखील तसंच झालं आणि आता कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे झालंय। आज ह्या लोकांकडनं सुरू आहे आणि मला असं वाटतं की भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि ते याच्याबद्दल नक्कीच त्यांच्याकडे हे सर्व रिपोर्ट्स आमच्या विधानसभेतले त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याच लोकांनी पोहोचवलेले आहेत आणि याच्यावरती लवकरच काहीतरी डिसिजन घेतला जाईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते समाधान सरवणकर। एकूणच यांच्या संदर्भात घडलेला रिपोर्ट हा भाजपपर्यंत पोहोचलेला आहे, पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचलेला आहे, मात्र काय कारवाई या टोळीवर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।